मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 त्यातील कलम 43 नुसार कुळ कायद्याने जर एखाद्या व्यक्तीला जमीन प्राप्त झालेली असेल किंवा मिळालेली असेल आणि आता त्या व्यक्तीला ती जमीन विक्री करायची असेल तर येथे तो व्यक्ती स्वतः ती जमीन विक्री करू शकत नाही आणि त्याला जर तशी जमीन विक्री करायची असेल तर त्याला सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय अशी जमीन विक्री करता येत नाही ही बाब लक्षात घ्या। त्याचप्रमाणे जर समजा अशी जमीन ही व्यक्तीला 32 ग प्रमाणे प्राप्त झालेली असेल तर तो व्यक्ती ज्याला ती जमीन प्राप्त झालेली आहे त्याला ती जमीन मिळाल्यापासून 10 वर्षाचा कालावधी जर संपूर्ण संपलेला असेल किंवा उलटलेला असेल तर येथे ती जमीन विक्री करण्याचा पूर्ण अधिकार मिळतो। म्हणजेच त्या व्यक्तीला कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेण्याची आवश्यकता नसते। तो व्यक्ती ती जमीन सहजपणे दुसऱ्यांना विकू शकतो ही बाब लक्षात घ्या।